अजितदादा पवारांच्या घरचीच मंडळी जर का काँग्रेसचा डाऊनफॉल म्हणत असतील तर ते कुठेतरी हिसका दाखवला पाहिजे का नको? आणि हा हिसका दाखवला गेला. पार्थनं सुद्धा दिलगिरी व्यक्त करायची पाळी आणली ना त्यांनी. आणि मग किती मान्यवर फोन करतायत सपकाळांना, तरी सुद्धा कुठं येईच ना. शेवटी वरच्या राष्ट्रीय नेत्यांच्या शेवटी बघता बघता राहुल गांधींच्या पर्यंत हा विषय गेला. राहुल गांधींनी सुद्धा सपकाळांचं कौतुक केलं. प्रदेशाध्यक्ष असा तर असाच असायला पाहिजे. ज्या त्यावेळेला विरोधी पक्षाला, म्हणजे ह्यांचा विरोधी पक्ष जे सत्ताधारी असतील त्यांना सुद्धा घाईला आणून सोडलं हो. मग तुम्ही लढवायची होती, नाहीतरी इलेक्शन लढवावीच लागणार आहे. सगळ्यांनी कुठे माघार घेतलेली. पण काँग्रेसची भीती का तुम्हाला एवढी? भीती आहेच ना तुम्हाला. मग शेवटी मनधरणी करण्याची पाळी आली. हर्षवर्धन सपकाळ आधीच कुठेतरी माघार घेतात की काय? आता ते हाकेने कशी माघार घेतली बघितलं. जरा विनंती केली नाही, पण हे तत्वाशी तडजोड न करणाऱ्यातलं व्यक्तिमत्व दिसल्यामुळं दिल्लीमध्ये हर्षवर्धन सपकाळांची एक प्रकारची चर्चा आहे. हर्षवर्धन सपकाळ हे चांगलं काम करतायत प्रदेशाध्यक्ष म्हणून. त्यांना सर्टिफिकेट मिळालं गेलं आत्ता, की शाबासकी मिळाली गेली.